त्याबाबत महाविकास आघाडीच्या वतीनं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. कारण इतकं वेळ पत्रकारांना थांबवणं आणि दुसरीकडे या निवडणुकीच्या धावपळीमध्ये दुसरीकडे जाऊन त्यांचंही म्हणणं ऐकणं तुमचं कर्तव्य आहे. त्याबद्दल आम्हाला क्षमा करावी असं सुरुवातीला विनंती आहे. गेल्या अनेक दिवसापासून आम्ही प्रयत्न करत आहे सोलापुरामध्ये महाविकास आघाडी व्हावी. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे जे सहयोगी पक्ष आहेत यांचा पराभव या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करण्याकरता आम्ही कंबर कसलेली आहे. सोलापूर शहर हे मार्शलाचं शहर आहे. सोलापूर शहर हे कामगाराचं शहर आहे. या शहराची दुर्दशा झालेली आहे. पाण्यासंबंधी, वाहतुकीसंबंधी, रस्त्यासंबंधी, ड्रेनेज संबंधी, बगीचा संबंधी सगळ्या गोष्टीचा स्मार्ट सिटी जाहीर करूनही शहर खड्ड्यात त्यांनी घातलेला आहे. प्रचंड मुद्दे आम्ही विधानसभे आपल्या प्रचाराच्या दरम्यान आम्ही जाहीर करू. आता जो निर्णय झालेला 102 जागेसंबंधी आमच्या काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते चैतन्य रुटे आणि अजय दासरी या दोघांनी आकडे जाहीर करावं आणि त्याला महेश गादेकर दुजोरा देतील. त्यावर आपले काही प्रश्न असेल तर विचारा, आम्ही त्यावर तुम्हाला समाधान करू. सर सर्वांना पत्रकार बांधवांना जय महाराष्ट्र. सोलापूरला एक ऐतिहासिक असा निर्णय काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, सीपीएम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही एकत्रित येऊन सोलापूरची ही महानगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये सर्वजण एकत्र येऊन एक मिनिमम कॉमन प्रोग्राम घेऊन आम्ही 8 वर्षामध्ये झालेल्या सोलापूरच्या दुर्दशेवर आणि सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलोय. प्रत्येक जण याच्यामध्ये त्याग केलेला आहे. सर्वच पक्षांनी त्याग केलेला आहे. आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये 4 पावलं मागे येऊन फक्त आणि केवळ फक्त भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी ही आघाडी आम्ही करायचं ठरवलंय. आणि या आघाडीमध्ये 4ही पक्ष मिळून 102 जागा आम्ही सर्व मिळून लढवतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा आमच्या सोबत आहे. त्यांना सुद्धा आम्ही या आघाडीमध्ये घेऊन ही आघाडी लढवण्याचा एकमतानं निर्धार आम्ही व्यक्त करतोय. आणि या जागा आहेत काँग्रेस पक्ष 45, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 30, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार 20, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 7. अशा पद्धतीनं 102 जागांचा हा आमचा फॉर्म्युला येत्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आम्ही सर्वजण एकजुटीनं भारतीय जनता पार्टीचा पराभव करणार आणि सोलापूरला एक नवी दिशा, एक नवीन तंत्र घेऊन आम्ही सोलापूरच्या विकासासाठी आम्ही सर्वजण सज्ज आहोत. यासाठी मला माझ्या पक्षाच्या वतीनं आदरणीय पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं मी या सर्व मित्र पक्षांचं मी आभार मानतो. आणि आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे सर्व पक्षाच्या नेत्यांना एकत्र करून, कार्यकर्त्यांना एकत्र करून आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत. त्यासाठी पत्रकार बांधवांनी आम्हाला सहकार्य करावं अशा पद्धतीचं मी तुम्हाला आवाहन करतो. बोला. सोलापूर शहरामध्ये आज आम्ही सर्वजण
प्रथमतः उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी शिवसेना आहे ते इकडे आमचे पवार साहेबांची सेनेचे प्रमुख आमचे गादेकर साहेब, आमचे नेते कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आडम मास्तर साहेब, गेले 15 दिवस झालं आम्ही सोलापूर शहरामध्ये ह्या ठिकाणी एकत्र येऊन लढण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्याला आज यश आलेलं आहे. सर्वजण 2 पाऊल मागे सरकून आज आम्ही हे सोलापूर शहरामध्ये सर्व पक्ष एकत्र येतोय. 4 तारखेला आमचे नेते सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणित शिंदेजी, आमचे खासदार धैर्यशील भैया खासदार मोहिते पाटील साहेब व आमचे कम्युनिस्टचे नेते आडम मास्तर साहेब, 4 तारखेला यांच्या हातून आम्ही नारळ ह्या सोलापूर शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खैरे साहेब हे सर्व नेते मंडळी येतील आणि 4 तारखेला आम्ही सर्व पक्ष मिळून या सोलापूर शहरामध्ये समोर येऊयात. भारतीय जनता पार्टी गेल्या 5 वर्षाखाली आणि हे 3 वर्ष 8 वर्षाखाली 2017ला इलेक्शन झाली होती आणि आता 2026 येते. ते 9 वर्ष झाल्या सोलापूर शहरा आणि राज्याला महानगरपालिकेमधून वंचित ठेवलं होतं. भ्रष्ट कारभार, सोलापूर शहराला दररोज पाणी देतो, सोलापूर शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली भ्रष्टाचार, सोलापूर शहरामध्ये ओव्हरब्रिज, सोलापूर शहर स्वच्छ व सुंदर अशा अनेक स्वप्न दाखवलेल्या, काही न करता म्हणजे लोकांचे स्वप्न दाखवून स्वप्नभंग करण्याचा भारतीय जनता पार्टीने काम केलेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सर्वजण एकत्र येऊन एक पारदर्शक कारभार या सोलापूर शहराला देण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू. आम्ही सर्वजण आज एकत्र आलोय आणि ताकदीने आम्ही सर्व या ठिकाणी लढणार आहे. भाऊ, मनसे जे आहे ते देखील तुमच्या सोबत आहे, मात्र त्यांचा उल्लेख नाही आहे. कशा पद्धतीने मनसेला तुम्ही सामावून घेताय? गादेकर साहेबांचं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र बसून आघाडी आज आम्ही इथं घोषित करीत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढताना एक जातीय आणि धर्मात भांडणं लावण्याचं काम चालू असताना सर्व धर्माला घेऊन सेक्युलर मतं विभागून जाऊ नयेत, त्याचबरोबर भाजप विरोधी सर्व मतं एकत्रित करून त्यांच्याशी मोठा लढा देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आडम मास्तर साहेबांच्या नेतृत्वाखाली चेतन भाऊ नरोटे असतील, अस्मिताताई असतील, दासरे असतील, भारत जाधव असतील, मेजर असतील, सर्व आम्ही एकत्र येऊन चर्चा केली आणि आज या आघाडीची घोषणा करत आहोत. कुणाला किती जागा मिळाल्या हे महत्वाचं ठेवलंच नव्हतं. आम्ही असं ठरवलं होतं की जे निवडून येतात आणि वाद होणार नाही अशा अनुषंगाने आम्ही सगळ्यांनी आत्ताच दासरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळेजण 2-2 पावलं मागे येऊन कुठलाही हटवाद न करता ही आम्ही आघाडी केलेली आहे आणि ही आघाडीला निश्चितपणे चांगलं यश मिळेल. मनसेला किती जागा आहे? शिवसेनेच्या वाटेची जागा आहे. मनसेच्या पोटात, शिवसेनेच्या पोटात. त्याबद्दल ते बायफर्गेशन सांगा. आज संपूर्ण महाविकास आघाडीच्या वतीने ही पत्रकार परिषद घेताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. गेले महिनाभर म्हणजे माननीय नेते चंद्रकांतजी खैरे साहेब आले त्यावेळेस आघाडी जाहीर केली, परंतु कुणाला किती जागा हे राहिलेलं होतं आणि आज आम्हाला ह्या जागा जाहीर करताना आम्ही सगळेजण प्रत्येकाने एक एक पाऊल मागे लागलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पक्षामध्ये इच्छुकांची गर्दी खूप मोठी होती आणि प्रत्येकाचं आम्हाला ऐकणं गरजेचं आहे. कारण पक्षाच्या वतीने आम्ही समन्वय समितीमध्ये असल्यामुळे प्रत्येकाचीच आमच्या आग्रहाची मागणी होती प्रत्येकाची जागेची, परंतु निवडून येण्याचा निकष आणि सगळ्यांनी एक पाऊल मागं असं घेतल्यामुळं एक चांगल्या पद्धतीचा निर्णय आज इथे झालेला आहे. मला खात्री आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या 102 जागांवर
अगदी समर्थपणे लढून महापालिकेवर भगवा फडकू, सगळ्यांचा आमच्या महाविकास आघाडीचा झेंडा फडकू याची मला खात्री आहे. मनसे हे आमच्या अंतर्गत आम्ही त्यांना जागांचा लवकरात लवकर जे त्यांच्या सन्मान होईल त्या पद्धतीने आम्ही त्यांना जागा देऊ. कारण मनसे आणि शिवसेना अशा पद्धतीने आम्ही त्यांना जागा द्यायचा असं महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरलेलं आहे. आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुद्धा आम्ही त्यांना आमच्यामध्ये सामावून घेऊ हा विश्वास मी इथे व्यक्त किती करते. जागांची मागणी झाली आहे त्यांच्याकडून? त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 5 जागा तरी द्या. आता त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही त्यांना सांगितलं नाही तुमच्या कोट्यातून जागा द्यायचं आहे, त्यांना अंधारात ठेवून तुम्ही जाहीर केलं असं त्यांचं म्हणणं आहे. नाही आमच्या तसं वाद पण झालाय बाहेर. असं नाही झालं. महाविकास आघाडीमध्ये असं ठरलं की तुम्ही त्यांना तुमच्या कोट्यातून जागा द्या. पण हीच गोष्ट त्यांना कळलं नाही, सांगितलं नाही तुम्ही, त्यांचं म्हणणं असं आहे. नाही, स्पष्ट केलेलं होतं त्यांना. दासरी सरांनी पण बोलले होते, आम्ही बोललो होतो सगळे. आता महेंद्रकरांनी बाहेर सांगितले आम्हाला तुम्ही तुमच्या कोट्यात जागा देणार आहे, आम्हाला सांगितलं नाही तुम्ही, आम्हाला सांगू तुम्ही जाहीर कसं काय करता. नाही ते आता आम्ही त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना, हा आमचा आणि त्यांचा विषय आहे. आम्ही तो त्यांच्याशी बोलू. कारण शिवसेनेचा पण अंतर्गत वाद झालाय मगाशी बाहेर. हे काही बघा, जागांवर धाराशिव सगळ्याच पक्ष प्रत्येक पक्षात झालाय. पक्षाला एवढं भार मारू नका. आघाडी करायचं म्हटलं ना तर सगळ्याच पक्षाला 2 पावलं मागे आणि यायला आमच्याकडे लागणार. आणि इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळं हा. आम्हाला इथं ह्या जागा कुठल्या सोडवून घ्यायच्या, ज्या सोडवलेल्या आहेत त्या अजून आम्हाला काय नाही. प्रत्येक शिवसैनिक आम्ही त्यांना त्याचा हक्क आहे शिवसैनिकांचा, ते भांडतात, बरोबर आहे. आम्ही सुद्धा शिवसैनिकांसाठीच हे सगळं केलेलं आहे. आणि घर म्हटल्यावर भांडं लागणार. तो आमचा अंतर्गत हे आहे विषय. आणि प्रत्येक पक्षाचाच असं राहणार आहे. पण ते आमचा आम्ही अंतर्गत सोडू, आम्हाला विश्वास आहे. पण मनसेचे जे आहे ते एबी फॉर्म वगैरे आलेले आहेत, तशा पद्धतीने लातूर असेल, सोलापूर या ठिकाणी एबी फॉर्म आलेले आहेत पक्षाचे. ते मनसेचा पण आमचा अंतर्गत विषय आहे. आम्ही त्यांच्या जिल्हाध्यक्षांना, शहराध्यक्षांना सगळ्यांना बोलवून तो सोडू. आणि तो आम्ही नक्की सोडू. आम्ही तुम्हाला सांगू. हा, त्यांचा सन्मान ठेवून आम्ही तुम्हाला सांगू. सर, आपण वंचित बहुजन आघाडीने आम आदमी पक्षाला देखील सोबत येण्याचं आवाहन केलं होतं. त्यांच्याकडनं काही प्रतिसाद मिळाला का? आणि त्यांनी काय सोबत येण्याचं नाकारलंय किंवा काय झालं? त्याच्याकडनं प्रतिसाद मिळाला नाही. आमचा प्रयत्न होता, प्रतिसाद मिळाला नाही. नॉमिनेशनला 3 दिवस राहिलेले आहेत. आम पार्टीला सुद्धा आम्ही अशा पद्धतीची विनवणी केली, आलेले नाही आहेत. आता जेवढे लोक आहेत त्या सगळ्याला एकत्रित करून महाविकास आघाडी म्हणून युद्धाच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि मला विश्वास आहे की सोलापूर महानगरपालिकेमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक प्रभागामध्ये मग काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, सेनेचे असतील किंवा आमचे असतील, हे सगळे एकत्रितपणे एकजीव करून त्याकरता 4 तारखेला एक मोठा मेळावा होत आहे. आणि एकत्रितपणे जनतेला जाऊन आम्ही अपील करू. आणि मला विश्वास आहे की या भाजपच्या तावडीमधून सोलापूर महानगरपालिकेला मुक्त करायची वेळ आलेली आहे. त्याकरता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करावं अशी विनंती करतो. अगोदर सत्ता येऊ द्या. बाल जन्माला आलं नाही, पाळण्यात कधी घालता, नाव काय ठेवता, म्हणजे काय उत्तर देऊ मी तुम्हाला? सत्ता येऊ द्या. जसं आम्ही 102 जागेचं बरोबर आम्ही वाटाघाटी केलं, एकदा सत्ता येऊ द्या, मग नंतर बघूया सगळ्या गोष्टी. 20 जागांची मागणी केली होती, 7 जागा तुम्हाला मिळालेल्या आहेत. कुठेतरी दुधाची ताकावर बघते असं वाटतंय. हे बघा, सगळ्याला पाऊल माग घ्यावं. तुम्हाला जर भारतीय जनता पक्षाविरुद्ध जर लढायचं आहे तर सगळ्याला माघार घ्यावं लागतं. आम्ही माघार घेतलं, सगळ्यांनी माघार घेतलं. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, असं त्याग करणारी भूमिका ही पहिल्यांदा बघत आहे. आणि अशी आघाडी सोलापुरामध्ये पहिल्यांदा झालेल्या अभिमानाने तुम्हाला मी सांगतो. 6 आणि 14 वरनं विशेषतः वाद होताना ऐकायला मिळाले होते. कुठं मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत का? एकही जागा मैत्रीपूर्ण नाही, काहीच होणार नाही. सगळे प्रश्न रुसवे फुगवे ज्या त्या पक्षाचे पुढारी बसून संपवतील. मनसे दिसत नाही येते तुमच्यामध्ये.
हे त्यांच्या पडत आहे. नेते पाहिजेत ना मनसेचे. काय आहे, त्या बाबतीत त्यांनी निर्णय घेतलेला आहे. ते त्यांचे मित्रपक्ष आहेत, त्यांना घेऊन येतील. आम्ही मनसे बरोबर एक परत प्रेस घेऊ आणि आम्ही त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बोलू. मास्तर, इतक्या प्रयत्नानंतर आघाडी केलात, मात्र जे व्यासपीठावरचे सगळे चेहरे कुठेतरी दर्पणाखाली दिसतात. जेवलो नाही ना. 4 तारखेला जे महाविकास आघाडीचा मेळावा होणार आहे त्यात सगळे चेहरे तुम्हाला दिसतील. कोण मिळाल्यावरती येणार 102 उमेदवारासहित तो मेळावा आम्ही घेणार आहे. गाडेकर साहेबांची इथं बघा. महाविकास आघाडी होती गाडेकर साहेबांच्या हॉटेलला. कमी येतं म्हणून मी तुम्हाला बोला महाविकास आघाडीचा कॅप्टन कोण आहे मला जरा सांगितलं तर बोल. आडम मास्तर आमचे कॅप्टन आहे. त्यांच्याबद्दल ताटच दिले नव्हते ते. नाही असं काय नाही, ते संख्येवर जाऊच नका. सर्वच कॅप्टन आहेत असं काय नाही, सगळेच चांगले आहेत. नाही, आता नेमकं पण मास्तर ते आमचे नेतेच आहेत. हे राष्ट्र महाविकास आघाडी ही 4-5 पक्षाची मिळून झालेली आहे. सर्व पक्ष यात एकत्रच आहेत. आम्ही अभिमानाने सांगतोय, आम्ही सर्वांच्या नेतृत्वात चांगलं लढत येऊ. नरोटे साहेबांचं कौतुक करावं. मोठ्या भावाची भूमिका असताना देखील कॅप्टनशिप तिकडे दिली. खरंच कौतुक आहे नरोटे साहेब. मास्तर, तुम्ही प्रत्येक पक्षाला 1-1 वर्ष अरे, महापौर असं सांगितलेलं. आता हे कसं आहे? तसं काय ठरलेलं आहे का? हे बघा, सत्ता आल्यानंतर या सगळ्या गोष्टी पत्रकार घेऊ आपण. आता कशी चर्चा होईल? तुम्ही सांगितलं की असं अहो सांगितलं ना, तो आमचा कार्यक्रमाचा भाग आहे. यांचा कार्यक्रम वेगळा, आम्ही सगळे मिळून एकत्रित येऊ आणि आमचा निवडणुकीचा कार्यक्रम तयार होईल. मोठ्या भावाच्या भूमिकेत असताना देखील तुम्ही मन मोठं करून मास्तरांना कॅप्टन म्हणायला तयार आहात. तुम्ही थोडं उशीर आलात साहेब. ही महाविकास आघाडी म्हणजे महाराष्ट्राच्या आमचे जे प्रमुख आहेत, आदरणीय शरद पवारजी साहेब, उद्धव साहेब, आमचे सुजय शिंदे साहेब, हे आमचे सगळ्यांचे कॅप्टन आहेत. तुम्ही थोडं उशीर आलात. कॅप्टन ते आहेत, आम्ही सगळे प्लेअर आहेत. मग काय प्रभाग आहेत, कोणत्या प्रभाग कोणाला ह्या संदर्भात ते प्रेस नोट देईल, कुठला प्रभाग कुणाला सुटला अजून चर्चा करून आम्ही ते संध्याकाळी प्रेस नोट सगळं ठरलंय. सगळं संध्याकाळी तुम्हाला मिळेल. घोषणानंतर होईल. प्रेस नोटला येईल सगळं. आघाडीत जागा वाटप तुम्हाला सांगितलेलं आहे. कुठली कोण लढवायची आम्ही तयारी करून सांगतो. अंगारूच्या भूमिकेत आहे शिवसेना. एकत्रित करणार कसं होणार? नाही, ज्या त्या वार्डात पक्षाचे एक्सप्लेन करा, एक्सप्लेन करा. म्हणजे पोटामध्ये मनसे घेऊन आलाय. नाही, हे बघा असं आहे, पोटामध्ये वगैरे असं काही नाहीये. आज महाविकास आघाडीमध्ये ठरलं की आज आम्ही पहिल्यांदा आपण एवढेच जण बसलो होतो, तर मनसे पात्रे साहेब, तुम्ही घ्या. एवढं करायला सगळे 15 दिवस गेलेत सगळ्यांचे. थोडं शांत राहावा. अजून काय तर घरात दंड पाडतो आम्ही. मनसेच्या समाजात होईल असं आम्ही सर्व जागा आम्ही दोघं बसून करू, त्यावेळेस आपल्याला बोलू. थांबा मागं. नाही, पुण्या घरात दगड पाडायचे. ही युती म्हणजे एक मजबुरी आहे असं भाजपाकडनं वारंवार सांगण्यात येतं. याबद्दल काय पण काय तर बोलताना आमच्यामध्ये लक्ष घालून आघाडीची गोष्ट सरांकडनं घ्या थोडं. आघाडीची गोष्ट करतायत, पण समाजाच्या बाजूनेही दत्तात्रयांना भेटायला गेलेले असते असं म्हणतात की अजून 2 राष्ट्रवाद्यांनी एकत्र येण्यासाठी प्रयत्न करतोय. तर आघाडी होते, पण ज्येष्ठ नेते तुमच्या शेवटी कसं आहे, आपण हे काम करत असताना पहिलं पुरोगामी विचार टिकला पाहिजे. महाराष्ट्रात हे जातीवादी कीड आम्हाला घालवायची आहे आणि त्या कीडला जर कोण साथ देत असेल तर त्यांना सुद्धा खड्यासारखं बाजूला ठेवलं जाईल पुढच्या काळात. ओके. धन्यवाद. कागद घ्या ना. असं करा, असं करा. महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा. वंदनीय बाळासाहेब एक मिनिट. आदरणीय शरद पवार साहेबांचा महाविकास आघाडी झाल्याबद्दल सगळ्या पक्ष प्रमुखाच्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत.
त्याला किती जागा दिलं या सुद्धा यात नमूद आहे. त्याची जे प्रत दिली जाईल. चेतन भाऊ दासरी साहेबांनी सांगितलं ते याच्यात नमूद आहे. प्रत आता दिली जाईल. महाविकास आघाडीला कसलीही शंका राहिलेली नाहीये. आता आम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. चला. तर आम्हाला एक शंका आहे की